नमस्कार मंडळी, इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज गावामध्ये हळदी कुंकू आहे। आज ग्रुपचा हळदी कुंकू आहे। पूर्ण सर्व महिला मंडळ आलेले आहेत आपल्या गावामध्ये आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गावामध्ये असते। गेल्या वर्षी दुसऱ्या गावामध्ये होती, या वर्षी आमच्या गावामध्ये आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। हा बघा, इकडे मंडप पण बांधून तयार झालेला आहे। साऊंड वगैरे सर्व लावलेले आहे। रांगोली वगैरे काढलेली आहे सर्व। हे बघा, इकडे पूनम ताई रांगोली काढतायत। इकडे बघा, मस्तपैकी रांगोली काढायची सुरुवात झालेली आहे। आज हळदी कुंकू असल्यामुळे रांगोली काढताय। दोन्ही पण आत्या आहेत। आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे। आज जेवण आहे, तर जेवणाची तयारी पण चालू आहे। हे बघा, इकडे भाजी कापताय। तेंडल्याची भाजी ना, बिरड्यामध्ये। हे बघा, इकडे भाजी वगैरे कापताय। हे बघा, इकडे फोडणी चालू आहे। बघा, इकडे डाळ, इकडे डाळ तयार आहे एकदम। हे बघा, ही कशाची फोडणी देतात बिरड्या। इकडे आई कांदा भाजताय। हे बघा, हा इकडे कांदा भाजून घेत आहे। लसूण, आला लसूण बारीक पेस्ट करून घेत आहे। हे बघा, इकडे बिरडा वगैरे धुवून घेत आहे। हा बघा, एकदम बिरडा सोडून स्वच्छ केलेला आहे। बटाटे वगैरे कापून झालेले। हो, त्या साईडला गेलीत ना कापायला। पूजन गावचे अध्यक्ष मनोहर पवार कुठे असतील तर त्यांनी आपल्याला गणेशाचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून घ्यायचं आहे। पवार यांच्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन सुरुवात करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमदेवं सर्व कार्येषु सर्वदा। खऱ्या अर्थाने सर्व कार्यक्रमाची सुरुवात करत असताना गणेशाला वंदन केल्याशिवाय किंवा केल्याविना कुठलेही कार्यक्रम संपन्न होत नाही। त्यामुळे सर्वप्रथम गणेशाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। तसेच आमच्या ग्रुपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती चव्हाण हे सुद्धा गणेशाला पूजन करत आहेत। त्यानंतर समाजाचे उपाध्यक्ष अनंता पतेने तसेच आमचे ग्रुपचे सल्लागार यांच्या शुभ हस्ते सुद्धा गणेशाचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होतोय। खरोखरच ज्याने महाराष्ट्र घडवला आणि आज आपल्या मराठ्यांमध्ये जो समाज निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवण्याचं ज्याने काम केलं ते आज आमचे आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना समाजाचे उपाध्यक्ष आनंद पतेने तसेच ग्रुपचे उपाध्यक्ष श्री सुधीर घाग हे सुद्धा गणेशाला वंदन करताना सर्व
गावचे अध्यक्ष मनोहर पवार यांना मी विनंती आपल्या ग्रुपचे सेक्रेटरी राजेंद्र गावडे यांनी केलेलं आहे. ग्रुपचे अध्यक्ष श्री शिवाजी पवार साहेब, तसेच समाजाचे उपाध्यक्ष श्री आनंद पतेले, ग्रुपचे उपाध्यक्ष श्री सुधीर घाट यांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडून आणि हार पुष्प घालून गणेशाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतायत. मी दोन्ही उपाध्यक्षांना विनंती करतो की आपण हार घालून गणेशाचं वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणपती बाप्पा मोरया. तसेच ग्रुपचे उपाध्यक्ष श्री सुधीर घाग यांना सुद्धा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीफल फोडून घ्यायचा आहे. शिवाजी महाराज की जय. एक प्रतिनिधी नसत व्हायचं आहे. राकेश चव्हाण आपण सुद्धा व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. समाजाचे ग्रुपचे माजी सेक्रेटरी रवींद्र धनावडे आपण सुद्धा व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. वांद्रेगावतील अध्यक्षा श्री कविता धनावडे यांच्या शुभ हस्ते संदीप सावंत आपण सुद्धा व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त वांद्रे गावात उपस्थित राहिल्याबद्दल मी ग्रुप नंबर 3च्या कमिटीच्या वतीने सर्व महिला भगिनींचे साष्टांग नमस्कार. तसेच हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण का राबवतोय, कारण त्याचा एकच उद्देश आहे. आज आम्ही क्रिकेटचे सामने राबवले. क्रिकेटच्या सामन्यातून प्रत्येक मुलाजवळ प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलाची ओळख अखंड म्हणजे 24 तास ते त्यांच्या संपर्कात असतात. तसेच सर्व गावातल्या महिला मंडळ आणि तिन्ही गावातले 4-5 गावातल्या महिला प्रत्येक अशा संबंधात राहतील, हाच एक उद्देश ग्रुपचा होता आणि तोच कार्यक्रम आम्ही राबवला. गेल्या वर्षी सुद्धा छान झाला, यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीने पार पाडणार आहोत. आणि हा हळदी कुंकू ह्याचा अर्थच असा आहे, हळद म्हणजे आरोग्याचे देणे आहे आणि कुंकू म्हणजे सौभाग्याचे देणे आहे. जर नाण्याला दोन बाजू असतात. जर दोन्ही बाजू एक बाजू जरी वाईट असेल तरी तो नाणा तो बाजारात चालत नाही. त्यामुळे हळदी आणि कुंकू, आरोग्य आणि सौभाग्य ह्या दोन बाजू जर महिलांच्या चांगल्या असतील तर प्रत्येक गाव सुजलाम होईल, हे नक्कीच मी अपेक्षा बाळगतो. आणि 2 शब्द माझे पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच समाजाचे उपाध्यक्ष मला काय जास्त बोलता येत नाही. शिवरायांना वंदन करून थोडंसं आता महिला मंडळ सर्व आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. मी कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कमिटी वैयक्तिक आमच्या सर्व आभार मानून 2 शब्द बोलतोय. मला काही जास्त बोलता येत नाही. कारण म्हणजे हळदी कुंकू हा कार्यक्रम केला, कुठे केला, ओसरमध्ये केला, की खरोखर प्रतिसाद आपल्या इथं भेटला. की खरोखर आपले हे प्रतिसाद देणारे आपले कोण आहेत माहिती आहे का? राजेंद्र गावडे किंवा व्यक्ती लहान पण कीर्तिमान. स्वागतम स्वागतम
स्वागतं स्वागतं सुस्वागतं 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 हर्ष बहुजालमणि करितो आम्ही स्वागतं हर्ष बहुजालमणि करितो आम्ही स्वागतं सुस्वागतं 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 रामकृष्ण गुरुदेव वंदनम् शारदा माता महामाई वंदनम् रामकृष्ण गुरुदेव वंदनम् शारदा माता महामाई वंदनम् स्वामी विवेकानंद वंदनम् गुरुजन शत शत वंदनम् स्वामी विवेकानंद वंदनम् गुरुजन शत शत वंदनम् सुगेरे प्रभु तुझ्या हाती वल्लभ रे माझी नावणे किनारी सुकाणू घे प्रभु तुझ्या हाती वल्लभ रे माझी नावणे किनारी सुटेला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी द्यायचं आहे त्याचं महत्व. नमस्कार. आज आपण या ठिकाणी सर्व महिला हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मान्यवर आणि माझ्या भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव. आजचा हा सोहळा सौभाग्याचा, मांगल्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असलेला पवित्र व मांगल्याचा क्षण आहे. हळदी कुंकवाचा हा पवित्र कार्यक्रम केवळ एक परंपरा नसून सौभाग्यवतींना सन्मान देणारी एक सुंदर संस्कृतीची प्रथा आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात हळदी कुंकवाला फार महत्त्व आहे. म्हणूनच हे महत्त्व आणि परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे. पुराणातील आदी शक्ती तू, प्रभूची नितांत मूर्ती तू, शिवबाची जिजाऊ तू, आजच्या युगाची प्रगती तू. प्रत्येक माझी भगिनी, चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये स्वतःच्या पायावरती कणखरपणे, खंबीरपणे उभी राहून महिला ही अबला नाही तर ती सबला आहे, सक्षम आहे हे दाखवून देण्याची ताकद व बळ तिच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी असे महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम आपण घेत असतो. त्यातीलच हा असलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हळदीचा रंग आरोग्य, समृद्धी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, तर कुंकवाचा लाल रंग सौभाग्य, ऊर्जा आणि स्त्रीत्वाचा सन्मान दर्शवतो. फुलावं तू, बहरावं तू, जीवनात हवं ते मिळवावं तू, पसरुनी इच्छा आकांक्षेचे पंख, असं म्हणतात बागडावं तू. महिलांचा हा उत्सव स्नेहबंध मजबूत करणारा, प्रेमभाव वाढवणारा आणि आनंद देणारा आहे. स्त्री ही कधी माया असते, कधी शक्ती, कधी प्रेरणा, तर कधी त्यागाची मूर्ती. आपण सर्वजणी एकत्र येऊन समाजात नातेबंध अधिक दृढ करायला हवेत, एकमेकींना सन्मान द्यायला हवा. हळदी कुंकू हा केवळ सण नाही तर संस्कृती आणि नात्यांचा उत्सव आहे. उंच नभी उडता पतंग, संत हवेचा त्याला संग. उंच नभी उडता पतंग, संत हवेचा त्याला संग. मैत्रीचा हा नाजूक बंध, राहो नाते आपले अखंड. आजचा हा मंगल दिवस आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरवा, तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरवा आणि तिळगुळासारखे आपले नाते घट्ट बनवा. आणि तिळगुळासारखे आपले नाते घट्ट बनवा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव विभा सीताराम पटेले. मी शिवरायांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. मोठमोठी स्वप्ने पाहत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.
काहींची स्वप्ने पूर्ण होतात तर काहींची स्वप्ने ही दिवा स्वप्न म्हणून राहतात. अनेक मित्र पाहिले, काही गोष्टीत पारंगत आहेत, त्यात त्यांचा कोणीच हात धरू शकत नाहीत, पण ते त्या क्षेत्रात यश मिळवू शकत नाहीत. येणाऱ्या वर्षात हे करणार ते करणार असे म्हणत वर्ष निघून जातात, पण काहीच हालचाल नाही. अशी माणसे फक्त तोंडाने बाष्कळ बडबड करून इतरांचे मनोरंजन करत असतात. हे असे का होतं असा विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात. नुसती स्वप्ने पाहणारी माणसे क्षमता असूनही आपले ध्येय साकारू शकत नाहीत. यासाठी पुन्हा शिवचरित्राचा आधार घ्यावा लागतो. शिवराय 7-8 वर्षाचे असताना जिजाऊंनी प्रश्न केला, राजे हिंदवी स्वराज्य कधी निर्माण करणार? आपल्या आईच्या सततच्या प्रश्नांच्या भडीमाराने राजे वैतागले आणि आईला सांगू लागले, स्वराज्य 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 आम्ही निर्माण करणार आहे, त्यासाठी प्रयत्न करतोय, पण स्वराज्य निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. असे म्हणताच रणरागिणी खड्या आवाजात राजांना विचारती झाली, आम्ही तुम्हाला या क्षणी स्वराज्य निर्माण करा असे म्हणत नाही, पण तुमची काही हालचाल दिसत नाही म्हणून आम्हाला काळजी वाटली. नुसती तोंडाची बडबड करून स्वराज्य निर्माण झाले असते तर महाराष्ट्र सुलतानी अंधकारात तडफडत पडला नसता. राजे आपल्या आईच्या शब्दांनी घायाळ झालेले राजे म्हणाले, आईसाहेब आम्ही नक्की काय करू? त्यावेळी माऊली म्हणाली, आम्ही तुम्हाला या क्षणी स्वराज्य निर्माण करा असे सांगत नाही, यासाठी खूप मोठा काळ जाणार आहे. माझ्या रयतेच्या स्वप्नातील रामराज्य असे सहजासहजी मिळेल असे मला वाटत नाही. आम्हाला त्यासाठी अनेक बलिदान करावे लागणार आहे. पण राजे तुम्ही आत्ता या क्षणी काय करणार ते सांगा. राजे शांतच. त्यावेळी ही रणरागिणी सांगू लागली, राजे स्वराज्य कधी होईल तेव्हा होईल, पण तुम्ही आत्ता या क्षणी सुरुवात करा. सुरुवात ही शून्यातूनच होते, पण इवळीची बी स्वतःला ज्यावेळी मातीत गाडून घेते त्यावेळी त्याचा वटवृक्ष होणार हे निश्चित असते. राजे तुम्ही सुरुवात करा. यश मिळो अथवा न मिळो, पण सुरुवात करणे हे शूरवीरांचे लक्षण आहे. अजूनही इथल्या मातीमध्ये बलिदानाचा अंश. वंदन तुझला शिवराया राखला महाराष्ट्र वंश. वंदन तुझला शिवराया राखला महाराष्ट्र वंश. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. नमस्कार सगळ्या मान्यवरांचा नमस्कार, जमलेल्या महिला मंडळाचा सगळ्या महिलांचा नमस्कार. आणि आता हळदी कुंकू, गेल्या वर्षी एवढा प्रकार काय माहिती नव्हता, पण यावेळेस प्रकार चांगला मस्त वाटते. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवायसाठी सगळेच भरगच्च दिसतोय. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि हळदी आणि कुंकू, आता आपल्या हळदी कुंकवाचा सौभाग्यवतीलाच मान असतो ना. हळद ही आपल्या जेवणात खावणात सगळ्यामध्येच उपयुक्त आहे, म्हणून तिला प्रतीक मानलं जातं. तसंच घडवला शिवाजी महाराजांना, पण ते कशाने घडवलं? एका मातेनेच घडवलं ना. मग तसंच आपल्या मुलाला, आपल्या पतीला सांभाळून घ्यायचं कार्य कुणाचं आहे? आपलंच आहे. आपण आपला पती चुकतो, मुलगा चुकतो, दोन्ही चुकतात, पण त्यामध्ये मध्ये कोण असते? स्त्री असते. मग त्या स्त्रीने जर नवऱ्याची बाजू घेतली तर मुलगा रुसतो, आणि मुलगाची बाजू घेतली तर नवरा रुसतो. त्याच्यामुळे दोघांचाही विचार करून बाईची घर सांभाळते, तीच सौभाग्यवती असते. आणि हळदी आणि कुंकू हा असा अखंड चालू राहावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा सुवर्ण संधी आहे, 2 शब्द बोलून घ्या. नाव घ्या. आधी नाही तर नाव घ्यायला सांगा. नाही सांगते बाला, तू एवढा बुद्धिशाली आहेस की तुझे शिक्षक आता म्हणायला लागले की आम्ही समर्थ नाही आहोत तुला शिकवण्यासाठी. आईचं सांगणं काय आहे? बाला तू एवढा बुद्धिशाली आहेस, एवढा समर्थवान आहेस की शिक्षक सुद्धा तुला शिकवण्यासाठी तयार नाही, पण तुला शिकवणार कोण? त्यावेळेस त्याची आई निर्णय घेते आणि स्वतः शिकवण्यासाठी तयार होते. आणि त्या आईने एवढं त्याला भारी शिकवलं, एवढं भारी शिकवलं. आज जो आपण मोबाईल वापरतो ना, जो आज प्रकाशामध्ये राहतो ना रात्री, त्याचा शोध त्या माणसाने लावलं. तो माणूस आहे थॉमस अल्वा एडिसन. मग जर एक मतिमंद मुलगा असून सुद्धा त्याला बुद्धिशाली बनवणं एका स्त्रीच्या हातामध्ये आहे. आणि जे आज प्रकाशामध्ये राहण्याचं काम ज्या व्यक्ती मुलं आहोत आपण, त्या बालका मुलं आहोत, तो म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. काही कालांतर लुटला,
गेल्याच्या नंतर त्याची आई गेलेली असते त्याला सोडून, आणि ते पत्र पुन्हा एकदा त्याच्या हाती पडतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं का असतं? त्या शिक्षकाने लिहिलेलं असतं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्यामुळे आम्ही त्याला शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये घेऊ शकणार नाही, त्या मुलाला तुम्ही दुसरी व्यवस्था करा. अक्षरशः त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. त्या आईची तेजस्विता बघा, त्या आईचं ध्येय बघा, मला मुलाला घडवायचं आहे, हा ध्येय त्या आईसमोर होता, आणि त्या आईने घडवून दाखवलं आणि जगाला प्रकाश देण्याचं काम त्या मुलाने करून दाखवलं. आज स्त्री म्हणजे खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी आहे. खऱ्या अर्थाने ज्या घरामध्ये स्त्रीचं सन्मान होत असेल, स्त्रीचं योग्य त्या पद्धतीने आदर होत असेल, त्या घराचं स्वर्ग बनवल्याशिवाय स्त्री राहूच शकणार नाही, आणि ते स्वर्गच आपल्याला दिसेल. यासाठी आपल्याला प्रयत्नशील करावेच लागेल. शिवाजी महाराज घडले, पण शिवाजी महाराजांना कोणत्या गोष्टी सांगितल्या गेल्या? त्याच रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज घडले. समाज जर सक्षम करायचा असेल, ध्येयनिष्ठ तयार करायचं असेल, तर स्त्री शक्तीला ध्येयनिष्ठ व्हावी लागेल. एक झाड असतो, तो झाड त्याला फळं फुलं आलेली असतात, भरलेली असतात. त्याचं कारण का? तो घट्ट मातीमध्ये रुतलेला असतो. त्याची जी मुलं असतात ना, ती घट्ट मजबूत मातीमध्ये अशी पाय देऊन रुतलेली असतात. एक समाज जर घडवायचा असेल, आपला जर ग्रुप घडवायचा असेल, तुम्हाला सर्व भगिनींना सक्षम भगिनी तयार व्हावं लागतील. आणि समाज जर घडवायचा असेल, आम्ही करणारच आहोत, पण समाज तेवढा सक्षम नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल, तरच आपला ग्रुप समाज पुढे जाईल आणि त्या मागच्यात निर्माण होईल, आणि खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होईल. एवढे माझे 2 शब्द पूर्ण करतो, आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमच्या सर्व महिलांच्या हातामध्ये देऊन हे जे पुढचं कार्यक्रम आहे, आणि नंतर आपलं जो गेल्या वर्षी आपण संगीत नाव घे तुमचं मनातून. गणपतीच्या चरणी दुर्वाघालते वाकून आणि चंद्रकांत रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून. लावल्या केली हरे बसरांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. चला आता जेवणाची तयारी चालू झाली. जेवायला बसली सर्व. भूक लागली सर्व, कारण खूप लांबून लोक आले, त्यांना भूक लागली, तर आता जेवणाची सुरुवात झाली. बघा इकडे सर्व हे बघा, ह्या साईडला जेवायला बसली. जेवल्याच्या नंतर संगीत खुर्ची वगैरे खेळ खेळणार आहेत. पाणी
तिकडे सावली तिकडे बसतील तिकडे घ्या तुम्ही आधीच तो पण चला तर आपण पण जेवून घेऊया. भरपूर भूक लागल्या हे बघा जेवणामध्ये डाळ भात पापड लोणचा बिरडा जेवाया. जेवायची सुरुवात झाली. हे बघा आता हळदी कुंकू सर्व आटोपला जेवण वगैरे झालं आणि आता थोडा वेळ खेळ खेळूया आपण. संगीत खेळासाठी सर्व तयार आहे महिला मंडळ.
चला तर मजा आली भरपूर. हळदी कुंकूचा कार्यक्रम एकदम समाप्त झाला. मस्त भरपूर मजा आली. आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा बाय बाय.